लाईक जंप वागायला रे, चला चला वागायला पळत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आणि अशा भन्नाट एका ऍडव्हेंचर मध्ये. तर आज आपण चाललोय जीवधन किल्ल्याला. जीवधन किल्ल्याला जाणं एकदम सोपे आहे. जीवधन किल्ला पुण्यापासून 108 किलोमीटर आणि मुंबई पासून फक्त 176 किलोमीटर आहे. पहिलं तर जुन्नरला पोहोचायचं, तिथून डायरेक्ट नाणेघाटला पोहोचायचं. नाणेघाटला पोहोचून 20-20 रुपयाच्या पावत्या फाडून आम्ही आमच्या ट्रेकिंगला चालू केलं. तर मित्रांनो, आपली सुरुवातच अशी झाली. जिथून आपल्याला ट्रेक चालू करायचा होता तिथंच आपल्याला धुक्यानं घेरलेलं आहे आणि आपण इथंच हरवलेलं आहे. तर अशा आता सध्या तर आम्हाला हसा येतंय, पण आमच्या सध्या तर थोडे 5 मिनिटं अगोदर टायटा फिश झाली होती. जायचं कुठून? काय म्हणणं आहे याच्यावर तुमचं हनुमान सर? नाही, काहीच म्हणणं नाही. रस्ता सापडू दे. एकदा रस्ता सापडले काय ना, मग यो यो ते बघ ना तिकडं. ए बेटा, दुनिया में क्या किया? ए बेटा, आके दुनिया. अरे इधर से रास्ता है रे बाबू भाई. शेतात का घुसायला? रास्ता इधर से. तुम वहाँ कहाँ से जा रहे हो बाबू भैया? तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आलेलो आहे रिव्हर्स वॉटरफॉलला. तर तिथं रिव्हर्स वॉटरचा फॉलचा अर्थ मराठीमध्ये सांगतो, उलटा वॉटरफॉल. कोणाला अर्थ समजला नसेल तर गुगल करा. वॉटरफॉल म्हणजे धबधबा. वॉटरफॉल मध्ये भदभदा. त्याचा अर्थ असा होतो की वाऱ्याच्या प्रवाहामुळे जो खाली जाणारं पाणी असतं ते वर उडतं. त्याचा असा वारसा होतो की यांना गाईड नव्हता म्हणून यांचा गाईड झाले नाही का? सायंटिस्ट ईश्वर भालेकर. आता बोल रहे हो बेटा, हे काय बघ रहे हो? पुढचं बोल नको. सीआयडीचा डायलॉग पता आहे ना, हे काय बघ रहे हो? तर फायनली 15 मिनिटाच्या ट्रेक नंतर, ट्रेक कसला थोडंसच होतं, 15 मिनिटाच्या पाऊल वाटानंतर फायनली आपण पोहोचलोय आता रिव्हर्स वॉटरफॉलला. दाखवतो तुम्हाला, थांबा. हे बघा, हा हाय रिव्हर्स आणि तो हाय वॉटरफॉल. दिसलं? नाही दिसलं तर जवळ जाऊन दाखवतो, थांबा. ओके, पाय मुरगाळला असता. हा बघा मित्रांनो, हा हाय वॉटरफॉल आणि हा हाय रिव्हर्स. कळलं? पळा पळा. बोला मित्रांनो, वडापाव 50 रुपयाला. काय खायचं? 50 द्यायचं वडापाव खाल्ल्याचे. का हो साहेब, काय आहे तुमच्या इथं? आमच्याकडे आहे मॅगी, भुजिया, पनीर भुजिया, दालचा राईस, निलंगा राईस, पापड विथ दालच्या पुरी. तर आता फायनली तुम्हाला एकदम असा जवळून रिव्हर्स वॉटरफॉल दाखवतो. आमचे काहीतरी 8 दंडू पलीकडे गेलेले आहेत अशा प्रकारे, आणि घरचे मार्तन करून व्हिडिओ फोटो काढण्याच्या नादात मग्न झालेले आहेत. पण आपण तुम्हाला रेलिंगच्या अलीकडूनच रिव्हर्स वॉटरफॉल दाखवणार. सध्या तर आमच्याकडे पण आपलं डेस्टिनेशन हे नाही, आपल्याला जायचं जीवधन किल्ल्यावर. त्याच्यामुळे इथं टाइमपास न करता आपण सरळ जीवधन किल्ल्याकडे वळू. चला, ते पण वाऱ्याच्या दिशेने.
ती बॅग उचले. अरे ह्याच्या आयला. बॅग उचल. हा, तर अशा प्रकारे इथं खूप जोराचा पाऊस येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे आपण ही पिशवी या बॅगीच प्रोटेक्शन म्हणून वापरू इच्छितो. कालच आम्ही ही पिशवी हॉटेलमधून चोरून आणलेली. तशा एक नाही, आम्ही 2-3 चोरून आणलेल्या होत्या, पण आता सध्या एकच वापर करू इच्छितो. इज मस्करीचा पार्ट, थोडासा मस्करीचा पार्ट, पण प्रोटेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट बॅगीला. फायनली थोडेसे दुःख गेलेले आहेत आणि आम्हाला वानरलिंगी पॉइंट दिसतोय, पण तुम्हाला नाही दिसणार कारण तो खूप लांब आहे. आम्हाला इथून दिसतोय, पण ते पण थोडा थोडा दिसतोय. तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता ढगातला आपला येतो का थोडा थोडा तुम्हाला दिसत असेल तो एक सुळका. चौका. दिसत नसेल तरी आम्ही तुम्हाला दाखवणार आहे कारण आम्ही थोड्याच वेळात तिथे जाणार आहे. तर चला तिकडेच जाऊया. आता आपण रिव्हर्स वॉटरफॉल करून आलो ना की आपल्याला जीवधनकडे जायचे. हा राहिला इकडे रिव्हर्स वॉटरफॉल आणि जीवधनकडे जायला इकडे रोड आहे. इथून सरळ असंच वाटाने, कारण मेन वाटवरही लागणार आहे. त्याच्यामुळे थोडंफार तरी जे इथून जंगलातून आपल्याला चालायला लागणार आहे आणि वरची ती वाट जीवधनची वाट आपल्याला धरायला लागणार आहे. त्याच्याशिवाय आपण किल्ल्यावर वर जाऊ शकत नाही. हा, आता ही सरळ जी वाट आहे, ही सरळ वाट, ह्या सरळ वाटेने चलत चलत जायचं. पुढं मोकळं मैदान दिसतंय. तिथून परत आपल्याला जंगलात शिरायचे. जंगलातला ट्रेक करून मग आम्ही किल्ल्यावर जाणार. खूप भारी आणि ऍडव्हेंचरस ब्लॉग होणार आहे हा. इंडियन चॅम्पियन लॉंग जम्पर ईश्वर पांचाळने इथं एक चॅलेंज स्वीकारलेलं आहे, ते पण लांब उडीचं. आणि ह्याच्यात आपण बघूया आपला ईश्वर पांचाळ जिंकतोय का नाही. 1 2 3 4 स्टार्ट. आउट ऑफ वाव. आणि त्याच्यानंतर आपले सेकंड चॅम्पियन हनुमान मस्के. हा, यांच्या पाठीवर बॅग असल्या कारण हे निवडी मारले नाही आणि बॅग खाली ठेवलेली आहे आणि पट्ट्या तयार झालेला आहे. आणि पट्ट्या लाईक जम्प. पहिली अवदशा. आणि अशा प्रकारे पहिली अवदशा लागलेली आहे. मोडलास का? मोडलास? हा, अरे अरे काय रे हनुमान. सगळे नाही. अरे आणि आपण ज्यावेळेस जंगलात एंट्री मारायच्या आधी, म्हणजे जंगलात एंट्री मारायच्या आधीच आपल्याला नाही का इथं किल्ले जीवधनचा बोर्ड दिसतो. कृपया ह्याच्यावर खूप साऱ्या सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करून आपण गड स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्यावी, असं आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगल. ही जी जंगलातली वाट दिसती सरळ सरळ या वाट्याने वरच्या अंगाला जायचं. तसं तुम्हाला वाटेत अशा वाटा पण दिसतात खूप, पाऊल वाटा. म्हणजे हा प्राण्यांच्या वाटा आहेत भरपूर लोकांच्या. आता इकडल्या साईडला पण ही पाऊल वाट दिसेल तुम्हाला. ही पण पाऊल वाट दिसेल आणि ही पण एक आहे आणि इकडल्या साईडला पण आहे. अशा भरपूर आहेत, पण आपल्याला जायचं ह्या रस्त्याने सरळ. तसं तुम्हाला वाटत इथं तुम्हाला असं जागा पुन्हा दिसतील. आणि आता ती पुन्हा आम्ही काढून घेऊन जाणार आहे, कारण मागच्यांनी हरवलं पाहिजे. तसंच तुम्हाला आपल्या हृदयभावने सांगितल्याप्रमाणे इथं तुम्हाला वाटत नाही का अशा रिबिन बिबिन बांधलेल्या दिसतील झाडाला. त्या रिबिनचा पाठलाग करत करत तुम्ही वर जाऊ शकताय.
चल पुढे चल. ट्रेक बद्दल कसं आहे मित्रांनो, आयुष्यात नंतर नंतर करू नका. नंतर मध्ये खूप मोठा अंतर येतो. तर अशा प्रकारे आणि किल्ले फिरा. सगळ्यात मोठी गोष्ट, गर्लफ्रेंड सोबत फिरू नका. कसं आहे भावांनो, 4 मित्रांना जरा ईश्वर भाऊने आता इंस्टाग्रामवरचा डायलॉग मारलेला आहे. नंतरला खूप अंतर आहे. हा. आणि 4 मित्र पकडा. हा, 4 मित्र 4. धरा, एक धरा, हा. एक कोणता तरी असू रिकाम ठेकडा. माझ्याकडे 4 नाही, मी एकटाच आहे. 3 प्राणी आहेत. अरे काय विकलं. आणि मित्रांनो, फायनली आपण त्या दगडात कोरलेल्या पायऱ्यापाशी आलेलो आहे. हे बघा, पावसानं इतक्या पायऱ्या, त्या पावसानं पाणी वाहते पायऱ्यावरून आणि पायऱ्या एकदम घसरड झाल्यात. आणि शेजारीच असा दरी, म्हणजे डायरेक्ट असा घसरता दगड. आणि तो तिकडे लांब रिव्हर्स वॉटरफॉल. तर चला, ह्या पायऱ्या सोडून जाऊ डायरेक्ट आता वर, कारण की आपल्याला गड एक्सप्लोर करायचं अजून. काय भारी वारे येते इथून, वा एकदम असं भारी भारी, वा नंबर 1. इथं जर आपण ह्या पायऱ्या जर चलत आलो ना इथपर्यंत, इथं लगेच आपल्याला हे रेलिंग लागतं. सध्या मला वाटतं हे 1-2 वर्षात झालं लावलं असेल, त्याच्या आधीच काही दिसत नाही. पण हे सेफ्टीसाठी भारी आहे खूप, कारण इथून पाय घसरू पण शकतो आणि घसरट रान पण आहे इथे सगळे. आणि पाऊस नसल्यामुळे आता वाटत नाही, पण पाऊस जर जोराचा जर आला तर खूप जोरात पाणी इथून वाहल आणि पाय सुद्धा घसरू शकते. त्याच्यामुळे हे जे रेलिंग लावलेत ते एकदम सेफ्टीसाठी लावलेत. मी जो तुम्हाला खालून वानरलिंगी पॉइंट दाखवत होतो, जो तुम्हाला दिसला ना, तो इथून तुम्हाला क्लिअर दिसेल. बघा, हे बघा, हा, ह्याची उंची सुमारे 350 फूट असं दाखवलंय. आणि ह्याच्यामध्ये आता उन्हाळ्यात ते रॅम्पलिंग वगैरे ते पण करतात. आता एवढी इंग्लिश आपल्याला येत नाही, पण ते काय असेल ते करतात. झिपलाईन वगैरे ते पण करतात, पण आता सध्या चालू नाही. नेक्स्ट टाइम आपण उन्हाळ्यात तिथे येणार हे करायला, परत एक ऍडव्हेंचर. चल ईशा. आणि असंच चलता चलता आपण जर पुढे आलो तर आपल्याला इथं एक छोटीशी गुफा लागते खाली, छोटीशी. हे बघा, जर पाऊस वगैरे येत असेल तर तुम्ही इथं थांबू शकता. इथं जरा सुकलेली माती पण आहे, म्हणजे पावसामुळे थोडी ओली झालेली. पण इथं आतमध्ये काही पण असू शकते, ते बघून तुम्ही इथं विश्रांती घेऊ शकता. जर खरंच जोरात पाऊस असेल तर खूपच भारी आहे. इथं कोणीतरी जेवण वगैरे पण बनवलेलं आहे, आधी लाकूड जळलेलं आहे इथं. मित्रांनो, आता खरी कसरत इथून चालू झाली आहे, कारण इथून खूप जोरात पाणी वाहते. हे बघा, तरी पण
इथं आपल्याला बरंच आहे चढणं, पण ते पण आपल्याला दुरीनं चढायला लागणार आहे. हो का, हृदय भाऊ जातोय वर. आणि मित्रांनो, फायनल आपण पहिल्या दरवाजेपाशी पोहोचलेलो आहे. जीवधनचा पहिला दरवाजा हे बघा. या दरवाजेचं काम बघा कसं केलेलं आहे. याला असे टोकदार हे लावलेले आहेत, म्हणजे जरी हातीनं वगैरे धडक जरी मारली तरी हा दरवाजा तुटता कामा नये. त्याच्यामुळे असं हे टोकदार खिळे लावलेले आहेत. आणि या दरवाजाच्या असं पुढे आलं ना थोडस, इथं असं सैनिकाला बसायला जागा केली, म्हणजे पहारेकरांना जागा केलेली बसायला. इथं असं बसायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्यांवर लक्ष ठेवायचं तिथं असं. जीवधन किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेला हा किल्ला प्राचीन काळातील नाणेघाटात जो व्यापार चालायचा त्या मार्गावर संरक्षणासाठी हा किल्ला सातवाहन काळात बांधण्यात आला होता. सातवाहन घराणे देशातील पहिले घराणे. सुमारे 2000 वर्षापूर्वी कल्याण ते नगर आणि जुन्नर दरम्यान चालणारा व्यापारी मार्ग नाणेघाटातून जात होता. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी सातवाहनांनी या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी जीवधन किल्ल्याची निर्मिती केली. मित्रांनो, जीवधन किल्ल्यावरती हेच ते जिवाई देवीचं मंदिर. आज तो व्हायरल पॉइंट वाराणसी सुळका. माहितीनुसार याची उंची कमीत कमी 370-350 फूट काहीतरी आहे. आणि इथून बघायला असलं भारी वाटतंय ना, लय भारी. चला रे, थांबू नका. पुढे चलत राहावं रे, चलत राहावा. गडावर पाहण्यासारखे ठिकाणे म्हणजे जिवाई देवीचे मंदिर, पाण्याचे टाके आणि धान्य कोटा. पण गडावर लय धुका असल्यामुळे आम्हाला धान्य क्वार्टर सापडायला जरा उशीरच लागत होता. मित्रांनो, फायनली काहीतरी लांबून दिसतंय. आम्हाला असं वाटतंय तेच धान्य क्वार्टर असेल. आता जवळ जाऊन बघतो काय आहे ते. हे बघा, तिथं वर आहे ते. मित्रांनो, हेच ते धान्य क्वार्टर दिसतंय. पण इथं इतकं वातावरण सामसूम आहे ना, आतमध्ये नीट बघायला लागन कोण आहे का नाही, आणि मग जायला लागन.
जीवदान किल्ल्याच्या आतील भागात आपल्याला 5 मोठी धान्य कोठार बघायला मिळतील. त्यावर असे सुंदर कमल पुष्प कोरलेले आहेत. माहितीनुसार 1818 मध्ये लागलेल्या आगीची राग आज पण आपल्याला धान्य कोठार मध्ये बघायला मिळते. आता आम्ही पार आतमध्ये आलोय बरं का. हे ते धान्य कोठार आणि इतकी भीती वाटायला लागली ना. आतमध्ये एवढा अंधार आहे ना. आतमध्ये काही पण असू शकते. ह्याच्या आतमध्ये बघा अजून किती अंधार आहे. लय अंधार आहे इथं भरपूर. जागा एकदम कोरडी आहे. ह्या साईडला पण काहीतरी दिसते आम्हाला. आतमध्ये पण पर्यंत आहे. तुम्हाला बहुतेक इथं काही दिसत नसेल पण इथं लय अंधार आहे. झोप लागली इकडे शांत म्हणतोय. कसं गरम आणि मित्रांनो अशा प्रकारे आपला ट्रेक आज संपलेला आहे. तो वरी दिसतोय तो आपला ट्रेक होता किल्ले जीवदान. आणि आपण ट्रेक आज पूर्ण केलाय. आपला पूर्ण व्हिडिओ बघा आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. चला छत्रपती शिवाजी महाराज की जय.